केंद्रीय अर्थसंकल्पाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत साधला प्रशिक्षणार्थींशी संवाद. अर्थसंकल्प तपशीलवार समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पाशी निगडीत पुस्तिका बारकाईने वाचायला हव्यात. अर्थभान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही निर्णयाची कारणमीमांसा, त्याचे परिणाम यांचे आकलन होऊ शकणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असते, असे प्रतिपादन दैनिक लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींशी गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025च्या निमित्ताने संवाद साधला. त्यावेळी उपायुक्त उमेश बिरारी यांनी त्यांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक उपायुक्त सचिन सांगळे यांनी केले. त्या प्रसंगी संचालक महादेव जगताप उपस्थित होते. वित्तीय त्यांचे अर्थसंकल्पाच्या परीक्षेपेक्षा तपशीलवार विवेचन कुबेर यांनी केले. कोणताही अर्थसंकल्प सरकारचे राजकीय धोरण हे कायम लक्षात ठेवा. अर्थसंकल्पात गुंतवणुकीस मान्यता, अणुऊर्जेत खाजगी क्षेत्रात प्रवेश आदी निर्णयांचे सकारात्मक परिणाम होते, असे कुबेर म्हणाले. तसेच लघु उद्योजकांना उत्तेजन देण्याचे धोरण आणि शेतीच्या समृद्धीसाठी 100 अनुत्पादन जिल्ह्यांची निवड, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच रोजगार निर्मितीही होईल, असेही कुबेर यांनी स्पष्ट केले. कुबेर यांनी केलेल्या विवेचनाच्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थी यांनी विविध प्रश्न विचारले. त्याला कुबेर यांनी उदाहरणासहित सविस्तर उत्तरे दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. MCHI क्रेडाई संस्थेच्या वतीने ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या 22व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या एक्स्पोच्या प्रदर्शनाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अजय आशर, MCHIचे जितेंद्र मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी उपस्थित विकासकांशी व्यासपीठावरून संवाद साधला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रदर्शनात उपस्थित असलेल्या विकासकांना भेट दिली. यावेळी विकासकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरून त्यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विकासकांशी संवाद साधला. गेल्या 22 वर्षापासून MCHI क्रेडाईच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून एकाच छताखाली सर्व विकासकांचे उत्तम गृहप्रकल्प पाहण्याची संधी या निमित्ताने ग्राहकांना मिळते. आज दिनांक 7 फेब्रुवारीपासून हे प्रदर्शन सुरू होऊन 10 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन ढोकाळी येथील हायलँड गार्डन येथे सुरू राहणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प भारताला वैश्विक शक्ती बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल. खासदार नरेश म्हस्के. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आर्थिकरित्या मजबूत, आत्मनिर्भर आणि वैश्विक शक्ती बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचा विश्वास ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत अर्थसंकल्पीय चर्चा सत्रात बोलताना व्यक्त केला. CM म्हणजे कॉमन मॅन आणि DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही विचारधारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीची आहे. हा सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. याबद्दल शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. आम्ही कॉमन मॅनचा विचार करतो तो विरोधी पक्षात बसलेला एक कॉन मॅन फसवणूक करून खोटे बोलून जनतेचे शोषण करत आहेत. कधी ते अभय मुद्रामध्ये जातात तर कधी आपल्याला भाषणात हलव्याला मलाई म्हणतात. त्यांच्याकडून जनतेला कोणतीच अपेक्षा नसल्याने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे तोंड काळे केले असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली. पंतप्रधान आवास योजनेतून 3 कोटी कुटुंबांना घर मिळणार असून 5,36,000 कोटी खर्च या योजनेवर होणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यासह ठाणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. काँग्रेस सरकारच्या काळात आरोग्य सेवा महाग होती, मात्र आता आयुष्यमान भारत योजनेतून 12 कोटी कुटुंब आणि 55 कोटी नागरिक उपचार घेत आहेत. 70 वर्ष व त्यावरील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंत उपचार विमा मिळाला आहे. गरीब, युवा, अन्नदाता, नारी शक्ती सक्षमीकरणाला हा अर्थसंकल्प समर्पित असल्याची भावना खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात केली. मध्यमवर्गीयांसाठी 12 लाखापर्यंत आयकरमधून सूट, आर्थिक मजबूती, कर सुधार, कृषी विकास, स्टार्टअपला प्राधान्य, रोजगार निर्मिती, टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भर हा अर्थसंकल्पाचा गाभा खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितला. गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे MMRDAला निर्देश. अंतर्गत रस्ते विकासाच्या कामांसाठी समन्वय साधून जलद काम करण्याचे ठाणे महापालिकेला दिले निर्देश. गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्यांचे काँक्रिटीकरण ही कामे एकत्र सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDAला दिले आहेत. तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा असेही निर्देश श्री सरनाईक यांनी दिले. गायमुख मेट्रो आणि रस्त्याचे काम एकत्र सुरू केल्यामुळे ती कामे एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाहीत. या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल, मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल. वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असेही श्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. गौरवराव साहेब ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून MMRDAचे काही प्रकल्प चालू आहे. रस्त्यांचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे. त्यामध्ये कांदळवन उद्यान आहे, नागला बंदर सुशोभीकरण आहे, MMRDAच्या माध्यमातून घोडबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे. आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा 500 कोटी रुपयाचा निधी MMRDAच्या माध्यमातून खर्च होत आहे. हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होती आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभराव यांनी घेतलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये ही वाहतूक कोंडी ह्या शहरामध्ये प्रामुख्याने घोडबंदर रोड आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही. आम्ही प्रामुख्याने घोडबंदर रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे ते लिंक रोडला प्राधान्य देतो, जेणेकरून घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि 20 ते 30% वाहनं ही अंतर्गत रस्त्यावरून जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे आहेत
त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत त्या कमी येतील. अशा पद्धतीनं रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान 5 किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरभराव आणि मुद्गल साहेब घेतच होते, परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि MMRDAच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत आहे, परंतु DP प्लॅनच्या बाबतीत नेहमी असंच होतं. जेव्हा जेव्हा DP प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहे त्या समावेश करून तर ते शक्य नसतं. त्यामुळे सजेशन ऑब्जेक्शनसाठी ही वेळ असते. आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल. त्या सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल, त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल. परंतु तरी जर काही नसेल तर कोकण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगर विकास विभागाकडे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात. त्यामुळे DP प्लॅनच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी. कुठलं तरी फक्त मीडियामध्ये हा DP प्लॅन असा आहे, हे उद्ध्वस्त येणार, ते उद्ध्वस्त होणार, अशा प्रकारचे वल्गना न करता कायदेशीररित्या आपल्याला ज्या आपल्या सूचना आणि हरकती आहेत त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आवाहन. वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्ज झाल्यानंतर नक्कीच निश्चितपणे वाहतूक कोंडी कमी होईल. पुढे आता बोरिवली टनल चालू होत आहे, आमच्या टिकुजिनीवाडी ते बोरिवली टनलचं काम चालू झालेलं आहे. पुढे गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत आमच्या MMRDAने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे, तोही टनलचं काम चालू होईल. गायमुख पासून फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल. त्याचंही मुद्गल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतोय. त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागणार. काही जागा भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते. फक्त महिना 2 महिन्यात ती होत नाही, त्याला त्या प्रक्रियेला किमान 8 ते 9 महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते. परंतु सौरभराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्या कारणाने त्याला चालना मिळेल. योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून लावले होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कुणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे. किंबहुना काही लाडक्या बहिणींनी ज्यांना 2-2 ठिकाणावरनं त्यांनी फॉर्म भरले होते आणि लाडक्या बहिणींचा जे 1500 रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते, त्या बहिणींनी सुद्धा आपल्या हातून चुकी झाली ते पैसे आम्ही परत देण्याची आमची तयारी असे अर्ज स्थानिक संस्थांना सादर केलेले आहेत.